नमस्कार. आज आपण एका अत्यंत रंजक आणि तितक्याच सखोल अशा विषयावर चर्चा करणार आहोत. प्राचीन आयुर्वेदिक औषधशास्त्राचा अभ्यास करताना अनेकदा आपल्याला असे काही संदर्भ मिळतात जे खरोखरच थक्क करणारे असतात. आज आपण अशाच एका अफाट ज्ञानाचा आढावा घेणार आहोत. विचार करा, एखादी साधीशी वाटणारी वनस्पती आणि त्या एकाच वनस्पतीवर शेकडो वर्षांपूर्वी झालेले सखोल संशोधन, ज्यातून चक्क 39 वेगवेगळी अचूक औषधे किंवा योग तयार केले गेले. हो, अगदी बरोबर ऐकलत. एक वनस्पती आणि 39 वेगवेगळे योग. आजचा आपला मुख्य विषय आहे जीमूतक, ही अत्यंत प्रभावी वनस्पती. हे प्राचीन विज्ञान किती प्रगत आणि गुंतागुंतीचे होते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. चला तर मग आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण या अद्भुत ज्ञानाचा खजिना उघडूया आणि समजून घेऊया की एकाच वनस्पतीपासून 39 अचूक औषधे कशी बनू शकतात. आजचा आपला हा प्रवास कसा असेल ते अगदी थोडक्यात पाहूया. सर्वात आधी आपण या जीमूतक वनस्पतीचा परिचय करून घेऊ. त्यानंतर ही वनस्पती औषध म्हणून वापरण्यापूर्वीची जी काही अत्यंत महत्त्वाची पूर्वतयारी आणि मात्रेचे नियम आहेत ते समजून घेऊ. पुढे आपण दूध आणि सुरामंड या द्रव पदार्थांमधील योग पाहणार आहोत. त्यानंतर औषधी काढ्यांची चिकित्सा आणि मग अधिक प्रगत अशा विशेष गोळ्या व सिद्ध घृत याबद्दल जाणून घेऊ. आणि शेवटी या सर्व माहितीचा सारांश देणारा अगदी गणितासारखा अचूक असा 39 योगांचा मुख्य तक्ता आपण सविस्तर वाचणार आहोत. चला तर मग पहिल्या मुख्य भागाला सुरुवात करूया. आपण थेट प्राचीन ग्रंथाच्या कल्पस्थानातील दुसऱ्या अध्यायात प्रवेश करत आहोत. ह्याच अध्यायात जीमूतक या विलक्षण वनस्पतीचे अतिशय बारकाईने वर्णन केले आहे. आयुर्वेदात या वनस्पतीला प्रामुख्याने वामक औषधी म्हणून ओळखले जाते. आता वामक म्हणजे काय? तर अशी औषधी जी शरीरातील अशुद्धी, साठवलेले दोष आणि विषारी घटक उलटीवाटे शरीराबाहेर काढण्यासाठी वापरली जाते. ही एक प्रकारची डीप क्लिनिंग किंवा शरीराची शुद्धी करण्याची प्रक्रिया असते. मूळ संस्कृत ग्रंथातील नोंदी जर आपण पाहिल्या तर त्यात एक अत्यंत महत्त्वाची आणि लक्षवेधी गोष्ट दिसते. उपचारांसाठी या वनस्पतीचा नक्की कोणता भाग वापरायचा हे तिथे अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे. म्हणजे बघा, नुसती पाने, खोड किंवा मूळ काहीही अंदाजे वापरून चालत नाही. ग्रंथात अगदी ठळकपणे नमूद केले आहे की जीमूतकाची फुले आणि फळे यांच्यामध्येच ती खरी वामक शक्ती दडलेली आहे. हा एवढासा तपशील प्राचीन ऋषींच्या सूक्ष्म आणि अचूक निरीक्षणाची साक्ष देतो. त्यांना बरोबर माहीत होतं की औषधाचा खरा अर्क वनस्पतीच्या कोणत्या भागात आहे. प्राचीन काळात एकाच वनस्पतीला तिच्या विशिष्ट गुणधर्मांनुसार किंवा ती कशी दिसते यानुसार अनेक नावे दिली जात असत. जीमूतकासाठी प्रामुख्याने गरागरी, वेणी आणि देवदांडग ही 3 प्राचीन पर्यायी नावे वापरली गेली आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर वेगवेगळ्या प्रदेशांत आणि वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांना एकाच शक्तिशाली वनस्पतीची ओळख अचूक पटावी यासाठी ही अशी वेगळी नावे वापरली जाणं हे खरोखरच रंजक आहे. यामुळे वनस्पती ओळखण्यात कधीच गल्लत होत नसे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा पडतो की ही वनस्पती नक्की कोणत्या आजारांवर काम करते? खरं तर जीमूतक हे त्रिदोष घन मानले जाते. आयुर्वेदामध्ये वात, पित्त आणि कफ हे 3 मुख्य दोष असतात हे आपल्याला माहीतच आहे. या तिन्ही दोषांचे एकाच वेळी संतुलन करण्याची अत्यंत दुर्मिळ क्षमता या वनस्पतीत आहे. जेव्हा हे तिन्ही दोष बिघडतात आणि गुंतागुंतीचे आजार निर्माण होतात तेव्हा हे औषध अत्यंत प्रभावी ठरते. विशेषतः ज्वर म्हणजे ताप, श्वास म्हणजे दम्याचा त्रास आणि हिक्का म्हणजेच सतत लागणारी आणि न थांबणारी उचकी अशा गंभीर अवस्थांमध्ये जीमूतक हे एक अत्यंत उत्तम औषध म्हणून सुचवले गेले आहे. ह्या औषधाचे महत्त्व आणि त्याचे अफाट उपयोग समजून घेतल्यानंतर आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूया. प्राचीन वैद्यकशास्त्राचा एक खूप महत्त्वाचा नियम आहे. कोणतेही शक्तिशाली औषध, विशेषतः वामक औषध, थेट आणि अचानक रुग्णाला दिले जात नाही. त्यासाठी काही कठोर आणि अत्यंत पद्धतशीर नियमांचे पालन करणे आवश्यक असते. ही पूर्वतयारी कशी असते ते आता पाहूया. औषध थेट देण्याऐवजी ही पूर्वतयारी का आवश्यक आहे? मदनफळासारख्या इतर वामक औषधांप्रमाणेच जीमूतक देण्यापूर्वी शरीराला त्या प्रक्रियेसाठी तयार करावे लागते. त्यासाठी या 2 मुख्य पायऱ्या आहेत. पहिली पायरी आहे स्नेहन. यामध्ये शरीराला योग्य प्रकारे औषधी तेल लावले जाते, ज्यामुळे शरीराला आतून आणि बाहेरून मऊपणा येतो. आणि दुसरी पायरी आहे स्वेदन, जिथे औषधी वाफ देऊन शरीराला घाम आणला जातो.
या प्रक्रियेमागे खूप मोठं विज्ञान आहे. यामुळे शरीराच्या कानाकोपऱ्यात अगदी सूक्ष्म पेशींमध्ये चिकटलेले दोष आणि अशुद्धी मोकळी होते. आणि मग जेव्हा मुख्य औषध दिले जाते तेव्हा ती अशुद्धी शरीराबाहेर काढणे अत्यंत सोपे आणि रुग्णासाठी सुरक्षित होते. पूर्वतयारीनंतर विषय येतो तो औषधाच्या अचूक मात्रेचा म्हणजे डोसचा. शुक्ती हे प्राचीन काळातील एक अत्यंत काटेकोर मोजमाप आहे. वातपित्तग्रस्त रुग्णासाठी दुधासोबत जीमूतक फळाचे कोरडे चूर्ण नक्की किती द्यावे याचे हे एक निश्चित प्रमाण आहे. 1 शुक्ती म्हणजे सुमारे 2 कर्ष. ही मात्रा इतकी अचूक का ठरवली गेली? कारण औषध जर थोडे जरी कमी पडले तर अशुद्धी पूर्णपणे बाहेर पडणार नाही आणि आजार तसाच राहील. आणि जर मात्रा थोडी जरी जास्त झाली तर मात्र शरीराला गंभीर अपाय होऊ शकतो. ही इतकी काटेकोर मात्रा प्राचीन विज्ञानाची सुरक्षिततेबद्दलची आणि अचूकतेबद्दलची सजगता स्पष्ट करते. आता आपण तिसऱ्या भागात प्रवेश करत आहोत. या भागात आपण पाहणार आहोत की वनस्पतीचे अर्क विविध द्रव पदार्थांमध्ये कसे मिसळले जातात. यामध्ये प्रामुख्याने दूध आणि सुरामंड या द्रवांचा आधार घेऊन तयार केलेले अतिशय रंजक आणि प्रभावी योग आपण पाहणार आहोत. प्राचीन विज्ञानातील ही विचार प्रक्रिया खरोखरच थक्क करणारी आहे. वनस्पतीची वाढ होत असतानाच्या वेगवेगळ्या अवस्था आणि दुधाचे वेगवेगळे प्रकार यांची सांगड इथे कशी घातली आहे ते पहा. जेव्हा वनस्पतीला फक्त फुले असतात तेव्हा त्या फुलांसोबत फक्त दूध वापरले जाते. जेव्हा ताजी फळे येतात तेव्हा दुधाची पेय, फळावर जेव्हा बारीक केस असतात तेव्हा दुधाची साय वापरली जाते आणि जसजसे फळ वाढते त्याचे केस गळून पडतात आणि ते पिकून हिरवे पिवळे होते तसतसे आंबट दही आणि दह्याच्या साईचा वापर केला जातो. एकाच वनस्पतीचे तिच्या वाढीच्या टप्प्यांनुसार आणि दुग्धजन्य पदार्थांच्या अवस्थांनुसार असे 6 वेगवेगळे योग तयार करण्याची ही पद्धत अत्यंत वैज्ञानिक आणि आश्चर्यकारक आहे. दुधाच्या योगानंतर आता हा सुरामंड योग कसा बनवतात ते पाहूया. ही 4 टप्प्यांची रात्रभर चालणारी एक सखोल प्रक्रिया आहे. सर्वात आधी जीमूतक फळ तोडून ते सुरामंड नावाच्या स्वच्छ द्रवात रात्रभर भिजत ठेवले जाते. यामुळे होते काय तर फळातील सर्व औषधी गुणधर्म हळूहळू त्या द्रवात पूर्णपणे उतरतात. दुसऱ्या दिवशी सकाळी ते फळ त्या द्रवातच चांगल्या प्रकारे कुस्करून घेतले जाते आणि मग ते मिश्रण गाळून पिण्यासाठी दिले जाते. हा विशिष्ट योग कफामुळे होणारी अरुची, खोकला, पांडुरोग म्हणजेच ॲनिमिया आणि राजयक्ष्मा यांसारख्या गंभीर आजारांवर थेट आणि प्रभावीपणे काम करतो. यानंतर आपण चौथ्या भागात वळत आहोत. हा भाग थोडा अधिक गुंतागुंतीचा आणि सखोल आहे. इथे आपण इतर विविध वनस्पतींसोबत जीमूतक मिसळून बनवलेले बहुऔषधी काढे, ज्याला आयुर्वेदात क्वाथ म्हटले जाते, त्याबद्दल जाणून घेणार आहोत. असे एकूण 19 अद्वितीय काढे आहेत. मूल ग्रंथातील पुढच्या पानांवर इतर वनस्पतींचे स्वतंत्र गट तयार करून त्यांच्यासोबत जीमूतकाचा वापर कसा करायचा याचे अतिशय सविस्तर वर्णन आपल्याला मिळते. वेगवेगळ्या वनस्पतींचे गुणधर्म जेव्हा एकत्र येतात तेव्हा शरीरात जी रासायनिक क्रिया होते तिचा अतिशय सूक्ष्म अभ्यास इथे दिसून येतो. विशेषतः पित्त आणि कफामुळे जो तीव्र ज्वर म्हणजे ताप येतो त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे औषधी काढे अत्यंत महत्त्वाचे आणि गुणकारी ठरतात. चला, गुडूचादी गट नावाच्या एका विशिष्ट मिश्रणाचा विचार करूया. या गटामध्ये गुडवेल म्हणजेच गुडूची, ज्येष्ठमध, रक्तकांचन, कडुनिंब आणि इंद्रजव यांसारख्या अनेक शक्तिशाली वनस्पती आहेत. आता नियम असा आहे की यापैकी कोणत्याही एका वनस्पतीचा स्वतंत्र काढा तयार करायचा आणि त्यात जीमूतक रात्रभर भिजून ठेवायचे. सकाळी ते कुस्करून रुग्णाला दिल्यास पित्त कफ ज्वरावर एक अत्यंत प्रभावी औषध तयार होते. वेगवेगळ्या वनस्पतींसोबत जीमूतक मिसळल्यामुळे फक्त या एकाच गटातून तब्बल 12 वेगवेगळे काढे किंवा योग तयार होतात. अगदी त्याचप्रमाणे दुसरा एक गट आहे ज्याला आर्गवधादी गट म्हणतात. यामध्ये बहावा म्हणजेच आर्गवध, बाभूळ, गुंजा, मुरवा, कुड्याची साल अशा 7 वेगळ्या वनस्पतींचा समावेश आहे. यापैकी प्रत्येक वनस्पतीचा स्वतंत्र काढा बनवून त्यात जीमूतक मिसळल्यास प्रत्येक संयोजनातून एक नवीन, अनोखा आणि अद्वितीय औषधी योग तयार होतो. असे या गटाचे एकूण 7 योग बनतात. मागचे 12 आणि हे 7. वनस्पतींची एकमेकांसोबत सांगड घालण्याची ही कला आणि त्यातून मिळणारे अचूक परिणाम खरोखरच कौतुकास्पद आहेत. औषधी काढ्यांचा सखोल अभ्यास केल्यानंतर आता आपण 5व्या आणि अत्यंत प्रगत भागाकडे मार्गस्थ होत आहोत. इथे औषध बनवण्याची प्रक्रिया अधिक गणितीय, जास्त गुंतागुंतीची आणि साहजिकच जास्त शक्तिशाली बनते. आपण आता विशेष मात्रा योग म्हणजेच गोळ्यांचे योग आणि सिद्धघृत म्हणजेच औषधी तूप याबद्दल जाणून घेणार आहोत.
या प्रक्रियेतील अचूकता आणि संयम खरोखरच थक्क करणार आहे. नीट लक्ष देऊन ऐका. सर्वात आधी जीमूतक फळाचे अचूक 3 समान भाग करायचे. त्यातील 2 भागांची पेस्ट किंवा कल्क करायचा. हा कल्क 8 वेगवेगळ्या वनस्पतींच्या काढ्यात मिसळायचा. आणि यापुढचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. हे मिश्रण नेमके 21 वेळा गाळून घ्यायचे आहे. फक्त विचार करा, 21 वेळा गाळण्यासाठी किती प्रचंड वेळ आणि संयम लागला असेल. त्यानंतर त्यात सुरुवातीला बाजूला ठेवलेला तिसरा भाग मिसळून बोराच्या म्हणजेच कोल आकाराच्या गोळ्या वळायच्या आहेत. या प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा प्राचीन विज्ञानातील शिस्त आणि बारकावे दर्शवतो. अशा प्रकारे एकूण 8 गोळ्यांचे योग तयार होतात. आता या 2 प्रगत श्रेणींची एकमेकांशी तुलना करणं खूप रंजक ठरेल. एकीकडे आहेत जीवकादी योग, जिथे ऊस किंवा शतावरीसारख्या वनस्पतींच्या ताज्या रसात जीमूतक चूर्ण मिसळून 4 योग बनवले जातात. हे द्रव स्वरूपातील थंड योग आहेत. आणि दुसरीकडे आहे ती सिद्धघृत. हे अत्यंत विशेष आणि दुर्मिळ आहे, कारण यात मदनफळ, कुटच अशा 5 शक्तिशाळी वनस्पतींसोबत जीमूतक आणि दूध एकत्र करून ते चक्क तुपात शिजवले जाते. तुपावर असे अनेक औषधी संस्कार केल्याने ते अत्यंत गुणकारी आणि शरीरात खोलवर झिरपणारे बनते. आणि म्हणूनच हा एकच योग असला तरी तो सर्वोत्कृष्ट आणि सर्वोच्च वामक औषध मानला जातो. आणि आता आपण या सविस्तर विश्लेषणाच्या अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. आपण आतापर्यंत जे काही पाहिले ते ऐकायला कदाचित विखुरलेले वाटू शकते, पण या संपूर्ण अफाट ज्ञानाचे एका अचूक गणितीय संरचनेत कसे वर्गीकरण केले आहे ते आपण आता एका मुख्य तक्त्याद्वारे उलगडणार आहोत. हीच ती वेळ आहे जिथे सर्व धागे एकत्र जुळतील. मूळ ग्रंथातील जीमूतक कल्पबोधक सारणी नावाचा हा तक्ता खरोखरच विलक्षण आहे. प्राचीन लेखकांनी आपण आत्तापर्यंत अभ्यासलेले सर्व काही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने एकाच चौकटीत कसे बसवले आहे हे यावरून अगदी स्पष्ट होते. हा तक्ता म्हणजे या संपूर्ण अध्यायाचा, वनस्पतींच्या संयोजनाचा आणि त्यातून तयार होणाऱ्या 39 योगांच्या गणिताचा परिपूर्ण सारांश आहे. चला, आता आपण हा तक्ता सविस्तर वाचून काढूया आणि या संपूर्ण गणिताचा पडताळा घेऊया. पहिल्या क्रमांकावर आहेत दुधाचे 6 योग. दुसऱ्या क्रमांकावर आहे सुरामंडाचा 1 योग. तिसऱ्या क्रमांकावर आपण पाहिलेले गुडूचादी काढ्यांचे 12 योग. आणि चौथ्या क्रमांकावर आरगवधादी काढ्यांचे 7 योग. 5व्या क्रमांकावर मात्रा योग म्हणजेच त्या 21 वेळा गाळून केलेल्या गोळ्यांचे 8 योग. 6व्या क्रमांकावर जीवकादी ताज्या रसांचे 4 योग. आणि शेवटी 7व्या क्रमांकावर सिद्धघृताचा तो एक विशेष सर्वोच्च योग. आता या सर्व आकड्यांची बेरीज करूया. 6 अधिक 1 अधिक 12 अधिक 7 अधिक 8 अधिक 4 आणि अधिक 1. आपल्याला जीमूतक वनस्पतीचे एकूण बरोबर 39 योग मिळतात. हे गणित 100% अचूक जुळते. एकाच वनस्पतीचे वाढीच्या वेगवेगळ्या अवस्था आणि विविध आजारानुसार बनवलेले 39 इतके अचूक, पद्धतशीर आणि वैज्ञानिक योग आपण आज पाहिले. हा सखोल अभ्यास समजून घेतल्यानंतर एक प्रश्न नक्कीच मनात उभा राहतो. तो म्हणजे, जर केवळ एका वनस्पतीबाबत एवढे अफाट, अचूक आणि गणितीय ज्ञान उपलब्ध असेल, तर या प्राचीन ग्रंथांच्या पानांमध्ये असे आणखी किती असंख्य वैद्यकीय चमत्कार आपल्या शोधाची वाट पाहत असतील. किती वनस्पती अजून अशाच गुंतागुंतीच्या गणितांमध्ये लपलेल्या असतील. याच कुतूहलासोबत आणि एका नव्या आश्चर्यकारक शोधाच्या जाणीवेसोबत आजचे हे सविस्तर विश्लेषण आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक माहितीसोबत. तोपर्यंत या ज्ञानपूर्ण प्रवासात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.